25 जुलै 2026 आषाढी एकादशी. तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू, पांडुरंगाच्या कृपेने घराचे होईल गोकुळ. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ज्याची करोडो वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात, तो सर्वात पवित्र आणि मोठा सण म्हणजे आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी देखील म्हणतो. मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान श्रीहरी विठ्ठल क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जातात. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी, घरात सुख शांती आणण्यासाठी आणि पांडुरंगाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीजवळ कोणती एक छोटी वस्तू ठेवायची किंवा कोणता सोपा उपाय करायचा, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तीचा सागर लोटतो. विठ्ठल हा भक्तांचा पाठीराखा आहे. पांडुरंग हा केवळ भावाचा भुकेला आहे. त्याला खूप मोठ्या पूजेची गरज नसते. शास्त्रानुसार विठ्ठलाची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते, कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्ही पंढरपूरला जाऊ शकला नाही तरी काळजी करू नका. घरीच राहून एकादशीच्या दिवशी केलेला तुळशीचा हा एक उपाय थेट विठ्ठलचरणी पोहोचतो. हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी करायचा आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील देव्हाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद कुंकू आणि तुळशीची माळ अर्पण करा. आता तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळ किंवा वृंदावनाजवळ जा. तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा आणि हळद कुंकू वाहा. तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला एक छोटा पिवळ्या रंगाचा तुकडा म्हणजे कपडा घ्यायचा आहे किंवा 1 रुपयाचे नाणे, एक हळकुंड म्हणजे अख्खी हळद घ्यायची आहे. पिवळा रंग आणि हळद ही भगवान विठ्ठल म्हणजे विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुळशीजवळ गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 वेळा जप करा. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन अखंड लक्ष्मी वास करते. भाविकांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी काही चुका टळणे फार गरजेचे आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदूळ म्हणजे भात खाऊ नका आणि घरातही बनवू नका. आजच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. पूजेसाठी आदल्या दिवशीच तुळशीची पाने तोडून ठेवावीत. एकादशीला कोणावरही रागवू नका आणि घरात वादविवाद टाळा. भाविकांनो, या आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने पांडुरंगाचे नामस्मरण करा आणि हा सोपा उपाय नक्की करून पहा. विठू माऊली तुमच्या घरावर सदैव कृपाछत्र ठेवील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये माऊली किंवा जय हरी विठ्ठल लिहून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.